Hello friends. Today we will study periodic trends regarding with metallic and non-metallic characters of elements. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूलद्रव्याचा धातू आणि अधातू गुणधर्म यामधील आवर्तिकल पाहणार आहोत. You know that in the modern periodic table there is a zigzag line. On screen the red ball goes on this line. तुम्हाला माहीतच आहे की आधुनिक आवर्ती सारणीमध्ये एक नागमोडी रेषा आहे. आत्ता हा जो लाल बॉल ज्या रेषांवरनं गेला ती म्हणजेच नागमोडी रेषा होय. दिस झिगझॅग लाईन सेपरेट्स मेटल्स फ्रॉम नॉन मेटल्स. आणि ही जी काही नागमोडी रेषा आहे ही धातू आणि अधातू यांना एकमेकांपासून वेगळं करते. ऑन लेफ्ट साइड ऑफ झिगझॅग लाईन देअर आर मेटल्स व्हाईल ऑन राईट साइड देअर आर नॉन मेटल्स. ह्या नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला तुम्हाला अधातू दिसतील तर डाव्या बाजूला धातू मूलद्रव्य दिसणार आहेत. द बॉर्डर लाईन इलेमेंट्स सच ॲज बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेलुरियम अँड पोलोनियम आर मेटॉलाइड्स. पण या नागमोडी रेषेच्या भागामध्येच असलेली जी काही मूलद्रव्य आहेत, उदाहरणार्थ ही जी तुम्हाला मोठी झालेली दिसत आहेत, बोरान असेल, सिलिकॉन असेल, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेलुरियम, पोलोनियम यांना आपण धातू सदृश्य असं म्हणतो. म्हणजे हे दोन्हीचे गुणधर्म दाखवतात. मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अ कटायन बाय लूजिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. दिस टेंडन्सी इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. धातूंच्या अणूंची प्रवृत्तीच अशी असते की ते स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनतात आणि यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता असे म्हणतात. म्हणजेच धातू हे विद्युत धन असतात. हिअर वी टेक वन एक्झाम्पल ऑफ मेटल इलेमेंट टू अंडरस्टँड देअर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह टेंडन्सी. आता हे विद्युत धन म्हणजे नेमकं काय, धनायन बनायचं म्हणजे नेमकं काय, यासाठी आपण एक धातू मूलद्रव्याचंच उदाहरण घेऊया. Take here the metal element aluminium. Its atomic number is 13 and its electronic configuration is as shown in the figure. आपण ॲल्युमिनियम हा धातू मूलद्रव्य घेतलेला आहे. याचा अणु अंक 13 आहे. म्हणजेच याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे म्हणजेच 2, 8, 3 आहे. दॅट मीन्स इन इट्स आउटरमोस्ट शेल देअर आर 3 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच याच्या बाह्यतम कवचामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. On losing these 3 electrons, the penultimate shell becomes outermost shell. बघा, हे जे बाहेरचे 3 इलेक्ट्रॉन होते हे 3 इलेक्ट्रॉन त्याने दुसऱ्याला देऊन टाकले. त्यामुळे काय झालं तर जे आतमधलं कवच होतं, 2 नंबरचं जे कवच होतं तेच त्याचं आता बाह्यतम कवच झालेलं आहे. दिस शेल इज कम्प्लीट ऑक्टेट. हे जे काय आहे कवच आतमध्ये असलेलं हे पूर्ण अष्टक आहे. याच्यामध्ये पूर्ण अष्टकाने इलेक्ट्रॉन भरलेले आहेत. देअरफोर द रिझल्टिंग कटायन हॅज अ स्पेशल स्टॅबिलिटी. आणि त्यामुळेच हा जो काही तयार झालेला धनायन आहे याला विशेष स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला आता दिसते जेव्हा तुम्ही सुरुवातीला बघितलं त्यावेळेला अणुकेंद्रकामध्ये फक्त ॲल्युमिनियमची संज्ञा AL लिहिलं होतं. पण आता 3 इलेक्ट्रॉन गेल्यामुळे इथं आपल्याला काय दिसते Al3+. म्हणजेच इथं 3+ का झालेलं आहे तर बाहेरचे 3 इलेक्ट्रॉन गेल्यामुळे साहजिकच न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज निर्माण झालेला आहे. कारण आतमधल्या प्रोटॉनची संख्या आहे तेवढीच आहे आणि म्हणून याला आपण धनायन असं म्हणतो. आणि हे धनायन निर्माण झाल्यामुळे त्याला एक विशिष्ट स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. दस मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ॲन ॲटम इज इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. म्हणजे थोडक्यात काय आहे तर संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म होय. म्हणजे धातू कशाला म्हणतोय आपण इथं तर त्याची जी प्रवृत्ती आहे की इलेक्ट्रॉन गमावण्याची यालाच आपण धातू गुणधर्म असं म्हणतो. नाऊ सी द पिरियॉडिक ट्रेंड ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर इन ग्रुप. आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो काही धातू गुणधर्म आहे याचा आवर्तिकल बघायचा आहे. मग आवर्तिकल बघताना आपण नेहमी गण आणि आवर्त असे 2 प्रकारे बघत असतो. इथंही आपण पहिल्यांदा गणाचा विचार करूया. इन ग्रुप फर्स्ट देअर आर 7 elements. First element is
hydrogen. Second one is a lithium. Third one is a sodium. Fourth one is a potassium. Sixth one is rubidium. Seventh one is a cesium. And last one is a francium. I cannot show here. Now look at this structure. We can conclude that as we go down in a group, a new shell gets added in it. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ही मूलद्रव्ये घेतलेली आहेत, यांचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आणि बघत असताना आपल्या लक्षात येतं की जसं आपण गणामध्ये खाली खाली जातोय तसं त्यामध्ये एक एक कवच वाढत चाललेलं आपल्याला दिसतंय. हायड्रोजनमध्ये एकच आहे, लिथियममध्ये 2 आहेत, सोडियममध्ये 3 आहेत, पोटॅशियममध्ये 4 आहेत, रुबिडियममध्ये 5, सीसियममध्ये 6 आणि आता फ्रान्सियम जर इथं दाखवलं असतं त्याच्यामध्ये 7 असते. हे तर पहिला तुम्हाला समजलं की जसं आपण गणात खाली जातो तसं शेलची संख्या, कवचांची संख्या वाढत चाललेली आहे. बट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट शेल रिमेन्स सेम. पण बाहेरच्या कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच आहे. ऑल दीज कंटेन्स ओनली 1 इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट शेल. त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. बट ॲज द शेल गेट्स ॲडेड, the distance between the center of nucleus and outermost shell increases. पण जसं जसं यामध्ये एक एक कवच ॲड होत गेलेलं आहे तसं काय झालेलं आहे, ह्यांची अणुत्रिज्या, ह्यांचं जे अंतर आहे अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच यामधलं अंतर वाढत चाललेलं आपल्याला दिसतं. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस द टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. आणि हे जर का अंतर वाढत चाललं असेल तर साहजिकच काय होणार आहे, इलेक्ट्रॉन गमावण्याची त्यांची प्रवृत्ती ती वाढत जाणार आहे. कारण हा जो काय अट्रॅक्शनचा फोर्स आहे हळूहळू कमी होणार आहे. बघा तुमच्या आवाक्याच्या बाहेर एखादी वस्तू असेल तर तिला खेचायचं असेल, तुम्हाला तुमच्याकडे ओढायचं असेल तर ते अवघड जातं. पण ती तुमच्या जर टप्प्यात असेल तर तुम्ही तिला इझिली ओढू शकता. म्हणजेच काय आहे, आपल्या टप्प्यात पाहिजे तसंच इथं होतंय. बाहेरची कवच जसं जसं लांब जाईल तसं तसं त्या इलेक्ट्रॉनवरती असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी कमी होत चाललेला आहे. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची जी काही त्याची प्रवृत्ती आहे ही वाढत जाणार आहे. हेन्स मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ इलेमेंट्स इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप. म्हणजे जसं जसं आपण गणामध्ये खाली जाऊ तसं तसं आपल्याला हा धातू गुणधर्म वाढत चाललेला दिसणार आहे. नाऊ सी धिस पिरियडिक ट्रेंड ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर इन पिरियड. फॉर धिस वी कन्सिडर इलेमेंट बिलॉंगिंग टू पिरियड 3. आता हा आवर्ती कल जो आहे धातू गुणधर्माचा हा नेमका आवर्तांच्या बाबतीत कसं लागू होतोय यासाठी आपण आवर्त 3 घेतलेला आहे. त्यातली मूलद्रव्ये तुमच्या समोर दिसत आहेत. हिअर यू सी देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज वेल ॲज देअर ॲटॉमिक रेडियस. तुम्हाला इथे त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पण दिसतंय आणि त्याची अणुत्रिज्या पण दिसते. ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. अणुत्रिज्या हळूहळू कमी होत चाललेली आपल्याला दिसते. Now out of these elements take 3 elements. First one is a sodium, then second one is a silicon and third one is a chlorine. बघा ही जी मूलद्रव्य आहेत ह्यातलीच आपण काही मूलद्रव्य एक एक्झाम्पल म्हणून किंवा त्यांचं एक तर प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण त्यांना घेतलेलं आहे. पहिल्यांदा घेतला सोडियम, नंतर घेतला मधला सिलिकॉन आणि नंतर घेतला क्लोरीन. आता इथं बघत असताना काय दिसेल तुम्हाला, ऑल these elements have equal number of shells. या तीनही मूलद्रव्यांमध्ये असलेली कवचांची संख्या सारखीच आहे. बट दे हॅव डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पण त्यांच्यामध्ये असलेल्या बाह्यतम कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या मात्र बदललेली दिसते. सोडियम कंटेन्स ओनली 1 इलेक्ट्रॉन, सिलिकॉन कंटेन्स 4 इलेक्ट्रॉन्स, व्हाईल क्लोरीन कंटेन्स 7 इलेक्ट्रॉन्स. सोडियममध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, सिलिकॉनमध्ये 4 आहेत, क्लोरीनमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता जसा इलेक्ट्रॉनची संख्या बाहेर वाढले तसंच पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसमध्ये पण वाढलेला आहे आणि त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तसं तसं वाढत जातोय. म्हणजे एक इलेक्ट्रॉन असेल तर इथं तुम्हाला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी दिसणार आहे. सिलिकॉनमध्ये 4 आहे म्हणजे याच्यापेक्षा नक्कीच फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे आणि क्लोरीनमध्ये तर अजूनही जास्त असणार आहे. दॅट मीन्स
as going from left to right, the outermost shell remains same, while the atomic radius goes on decreasing and the effective nuclear charge goes on increasing. As a result of this, the tendency of an atom to lose valence electrons decreases. बघा इथं काय काय सांगितलंय की जसं आपण एखाद्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाऊ तर आपल्याला असं दिसतं की बाह्यतम कवचांची जी संख्या आहे, एकूण जे कवच आहेत त्या अणूमध्ये ते सेमच आहेत, पण त्यांची अणुत्रिज्या हळूहळू कमी झालेली दिसते आणि परिणामी त्यांच्यामध्ये असलेला जो काही केंद्रीय प्रभार आहे हा सुद्धा हा वाढत चाललेला दिसणार आहे. कारण काय होतं, इलेक्ट्रॉन्सवाले रेडियस कमी झाली म्हणजे त्या वस्तू जवळ आले, म्हणजेच ते इलेक्ट्रॉन्स केंद्रकाच्या जवळ आलेत आणि त्यामुळे केंद्रीय प्रभार वाढत चाललेला आहे. आणि जर का केंद्रीय प्रभार वाढला असेल तर साहजिकच इलेक्ट्रॉनची तिथून पळून जाण्याची, निघून जाण्याची क्षमता कमी होणार आहे. म्हणजेच त्या ॲटमची इलेक्ट्रॉन लूज करण्याची प्रवृत्ती कमी होणार आहे. दस व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट डिक्रीजेस. म्हणजे जसं आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाऊ त्याला आपल्याला असं दिसेल की धातू गुणधर्म आहे हा कमी कमी होत झालेला आपल्याला दिसतो. Thus, while going down the group, the metallic character of elements increases. जर का गणाचा विचार केला तर धातू गुणधर्म वाढत चाललेला दिसतो. And as we go from left to right in a period, the metallic character of elements decreases. आणि जर का आवर्तामध्ये आपण डावीकडून उजवीकडे चाललो तर धातू गुणधर्म कमी कमी होत झालेला आपल्याला दिसतो. Thank you friends. You can understand this concept. If you understand, then subscribe my channel. Press the bell icon button so that you get the notification of my new video. Thank you.